घाडगेसाहेब मुश्रीफसाहेब हे बरं नवं. कार्यकर्त्यांनी इतके वर्ष तुमच्यासाठी जीवाचं रान केलं. हाणामाऱ्या झाल्या, डोकी फोडून घेतले, अनेक कठीण प्रसंग आले. राजकारणामध्ये कुणी जवळ यावं कुणी दूर जावं हा प्रश्नच उरत नाही. किंवा राजकारणामध्ये आदरणीय मंडलिक साहेब असो, आदरणीय घाडगेसाहेब असो, विक्रमसिंह घाडगेसाहेब असो, त्यांचासुद्धा संघर्ष मिटला होता आणि अनेक वर्षांनी ते एकत्रही आले होते. आपण एकत्र आलात याबद्दल काही दुमतच नाही. पण कार्यकर्त्यांना आपण विश्वासात घेतलं का? कार्यकर्त्यांना आपण विचारलं का? की कार्यकर्त्यांना फक्त गृहीतच धरलं की सत्तेसाठी तुम्ही तडजोड केली? हा प्रश्न आहे. आपण वारंवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणत होता की अदृश्य शक्ती, अदृश्य शक्ती. म्हणजे अदृश्य शक्ती आपल्याला महत्त्वाची होती, अद्भुत शक्ती आपल्याला महत्त्वाची होती. कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी इतके वर्ष जीवाचं रान केलं, रक्त सांडलं, हाडाची काढं केली, म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे मेहनत घेतली, कष्ट घेतलं, त्याचं काय? कार्यकर्त्यांना आपण विचारलं काय? म्हणजे तुम्ही सांगाल ती दिशा, तुम्ही याचा अर्थ कार्यकर्त्यांना आपण गृहीत धरता. आपल्याला सुद्धा आत्मविश्वास आहे, माहीत आहे. मी ओव्हर कॉन्फिडन्स म्हणणार नाही, पण कार्यकर्ते आपला शब्द मानतील, कार्यकर्ते आपल्या शब्दाला जागे होतील, कार्यकर्ते आपल्याला विरोध करणार नाहीत. आपण एकत्र आलो तरी कार्यकर्त्यांची आपण समजूत काढू, कार्यकर्ते आपले ऐकतील. हो, ऐकणारच, कारण ते आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. स्वतःपेक्षा सुद्धा ते आपल्यावर जीवापाड प्रेम करतात, त्यामुळे ते ऐकतीलच. पण त्यालाही मन आहे, त्या कार्यकर्त्यालाही भावना आहेत. त्यानं तत्त्व गुंडाळलेली नाहीत. जो संघर्ष आपल्यामध्ये होता तो संघर्ष उरावर घेऊन कार्यकर्ते वर्षानुवर्ष झगडलेले आहेत, संघर्ष केलेला आहे त्यांनी. आणि अचानक अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं तडजोड होते, ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये अशा पद्धतीचा जो निर्णय घेतला जातो, तिथं कुठंतरी कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं खूप महत्त्वाचं. पण आता ज्या प्रतिक्रिया येत आहेत कागल तालुक्यातून, एकंदरीत जिल्ह्यातूनच, त्यावेळी कार्यकर्ते उघडपणे नाही पण आतल्या आत बोलताना दिसत आहेत की आम्हाला विश्वासात घेतलंच नाही. आम्हाला म्हणजे आमची किंमत काय? आम्ही इतकी वर्षे राबलो, आम्ही इतकी वर्षे या नेत्यांसाठी संघर्ष केला, झटलो, रक्ताचं पाणी केलं, दिवस रात्र केलं, संघर्ष केला. एका शब्दावर आम्ही लढत राहिलो, झगडत राहिलो, आणि एका रात्रीत युती होते, हे नेते एक होतात. आणि कुठंतरी कार्यकर्ते बोलताना, कार्यकर्ते व्यक्त होताना त्यांची घुसमट दिसत होती. पण नेत्याचा शब्द आहे, आपल्या नेत्याचा शब्द आहे असं मानून, नेत्याचा शब्द अंतिम मानून हे कार्यकर्ते गप आहेत, उघडपणे बोलायला तयार नाहीत. पण एकंदरीत ज्या प्रकारचं राजकारण कागल तालुका असू दे, जिल्ह्यामध्ये असू दे, ज्या पद्धतीचं राजकारण झालं, पक्ष, तत्व, निष्ठा, ह्या सगळ्या मातीमोल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कारण मोठा नेता सांगतो, वजनदार नेता सांगतो, राज्याचा नेता सांगतो, अद्भुत शक्ती सांगते, आणि मग एका रात्री चक्र फिरतात. मग निष्ठा कुठे गेली? मग तत्व कुठे गेली? पक्ष कुठे गेला?
आणि कुठंतरी कार्यकर्त्यांचा विश्वासघात होतो का? कार्यकर्त्यांचा घात होतो का? कार्यकर्त्यांना लाथाडलं जातं का? कार्यकर्त्यांना वगळलं जातं का? त्यांच्या मन, भावना, इच्छेचा विचार केला जातो का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच हे ज्या पद्धतीचं सोयीचं राजकारण एकंदरीत राज्यामध्ये असो, जिल्ह्यामध्ये असो, तालुक्यामध्ये होताना दिसत आहे, त्यामध्ये कार्यकर्ते कुठंतरी भरडले जात आहेत, दुखावले जात आहेत. आणि मग हे वागणं बरं नव्हं असं म्हणताना दिसत आहेत. सत्ता येईल जाईल, खुर्ची येते जाते, पण याच्या पलीकडे जाऊन निष्ठा, प्रामाणिकपणा उरलेला आहे की नाही? तत्त्व उरलेली आहेत की नाही? की फक्त सत्तेसाठी? विचारधारा आहे की नाही? की फक्त सत्तेसाठी, अद्भुत शक्तीसाठी? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. मंथन न्यूज कोल्हापूर. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.